नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? छान आहात ना? आनंदात आहात ना? कारण ते फार महत्वाचं आहे. मंडळी कसं आहे ना, लेकीच्या आयुष्यामध्ये ना दोन उंबरे असतात. एकाची आड असतं स्वातंत्र्य आणि एकाची आड असते जबाबदारी. म्हणजे संस्कार जरी माहेरचे असले तरी ती ओळख असते सासरची. आणि म्हणूनच प्रत्येक लग्न दोन संस्कृती एकत्र आणत असतं आणि प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे बदलून जात असतं. अशा वेळेला तिला तिच्या हक्काचा वेळ मिळावा, तिला छान खेळता यावं, बागडता यावं, छान मन मोकळं करता यावं, यासाठी आलेला आहे तिचा भाऊ घेऊन तिच्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या या भागामध्ये 4 जोड्या सहभागी होत असतात. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण जोरदार टाळी स्वागत करूया चारही टीमचं. पहिली टीम आहे टीम सोबती. ताई तुझं नाव सांग बरं. उज्ज्वला सुरेश वाघुले. आणि ताई तुझं नाव सांग बरं. काजल सोमनाथ वाघुले. बरं काय दोघी नाही नाते? सासू सुना. पण सासू कोण आणि सून कोण? मी सासू ही सून. कारण दोघी सुनाच वाटतायत. बरं मला सांग की तुमच्यामध्ये ताई कोण आणि सखी कोण? तू ताई आहेस आणि तू सखी आहेस. ओके. आणि स्वागत करूया मैत्री टीमचं. या सुनबाई तुमचं नाव सांगा. मी सासूबाई आहे. काय सांगतेस? काय सांगतेस? हो. तू सासूबाई आहेस. पण हो. ते एनर्जी बघता वाटलंच नव्हतं हा तू सासू असशील म्हणून. क्या बात आहे. सुनबाई तुझं नाव सांग बरं. हर्षदा तेजस वाघोले. बरं आता तुमच्यामध्ये ताई कोण आहे आणि सखी कोण असणार आहे? ताई सासूबाई आहेत. लीडर सासूबाई. म्हणजे ती ताई आहे आणि तू सखी आहे. सखी ओके, आहे. व्हेरी गुड. आणि आता स्वागत करूया दोस्ती टीमचं. काही नाव सांग बरं तुझं. शोभा बबन वाघोले. ऐश्वर्या विश्वास वाघोले. हो हो. बरं तुमच्यामध्ये ताई कोण आणि सखी कोण? ताई. आई सासूबाई आहे ती ताई आहे हो. आणि तू सखी आहेस. हो. व्हेरी गुड, क्या बात है. आणि आता स्वागत करूया टीम सवंगडीचं. नखरे है कमाल, उम्र है 16 साल. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना, कमर संभाल. हे बोली जरा ताई तुझं नाव सांग बरं. शिवानी मंगेश सावंत. शिवानी ताई. आणि ताई तुझं? राधिका बाळासाहेब सावंत. बरं तुमच्यामध्ये ताई कोण आणि सखी कोण, लीडर कोण असणार आहे? सासूबाईच. क्या बात आहे. चारही टीमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी. आणि मी आता तुम्हाला आपल्या खेळांची रूपरेषा सांगतो. कसं असणार आहे? 3 खेळ असणार आहे. पहिल्या खेळामध्ये जी जोडी विजेती होणार आहे तिला मिळणारे 30 गुण. त्यानंतरची विजेती जोडी असणार आहे तिला मिळणारे 20 गुण. आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी असणार आहे तिला मिळणारे 10 गुण. आणि शेवटची जी जोडी असणार आहे किंवा जी टीम असणार आहे तिला मिळणार आहे 0 गुण. ओके. पण या खेळामध्ये तुम्हाला एक लॉटरी पण आहे. ती लॉटरी अशी आहे की तुम्हाला एक जादूची छडी वापरण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाच्या आधी मी तुम्हाला विचारणार की तुम्हाला जादूची छडी वापरायची आहे का. जी टीम जादूची छडी वापरेल त्या टीमचे गुण दुप्पट होणार आहेत. पण अत्यंत महत्वाची अट म्हणजे तिन्ही खेळांमध्ये तुम्हाला एकदाच जादूची छडी वापरता येणार आहे. पण जादूची छडी आहे कुठे? आहे ही बघा. आली की नाही जादूची छडी? ही जादूची छडी वापरल्यानंतर तुम्हाला मिळालेले जे गुण आहेत ते दुप्पट होणार आहे. चला तर मग मंडळी सुरू करूया आपल्या धमाकेदार पहिल्या खेळाला. बरं या खेळाचं नाव आहे ताटातूट. तर आता हा जो पहिला खेळ आहे तो ताई खेळणार आहेत, म्हणजेच अर्थात सासूबाई खेळणार आहेत. ओके. आणि तो खेळ काय करायचंय की चेंडू घ्यायचाय, ताटावरती ठेवायचे आणि तुमच्या समोर जे पेपर कप आहेत त्या पेपर कप मध्ये नेऊन तो चेंडू बरोबर अलगद टाकायचा आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 चेंडू त्या ग्लासामध्ये टाकेल ती असणार आहे या खेळाची विजेती. म्हणजे ती जोडी विजेती होणार आहे आणि मग त्यानुसार गुणसंख्या आपली ठरणार आहे. कळले तुम्हाला? नक्की सुरू करायचं खेळाला. आता महत्वाचा प्रश्न, जादूची छडी कोणाला वापरायची? कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची? सोबती टीम. जादू छडी वापरायची नाही. क्या बात आहे. काय स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे यार, आत्मविश्वास. व्हेरी गुड.
टीम अजिबात नाही. अजिबात नाही, वापरायची नाहीये. अरे कमाल आहे. दोस्ती टीम नाही. नाही. काय स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे यार, काय आत्मविश्वास आहे हा. व्हेरी गुड. आणि सवंगडी टीम नाही, तुला पण नाही. अरे कमाल आहे यार, वापरायचीच नाहीये जादूची छडी. बरं मंडळी, या आपल्या पहिल्या खेळामध्ये कुठलीच टीम जादूची छडी वापरत नाहीये. तेव्हा आता बघूया या खेळामधून कोण असणार आहे पहिली विजेती जोडी. अच्छा, तर सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. आणि त्यासाठी 1 2 3. हा, व्हेरी गुड. शरीराला टच करायचं नाहीये. उचलायचं पुन्हा यायचंय. हे बात आहे, सासूबाई कशी धावते. हा, लवकर हात वरती करायचंय. शाबाश, व्हेरी गुड. क्या बात आहे. हो हो हो. आणि वेळ संपलेली आहे. आणि आता खेळाच्या नियमानुसार विजेती जोडी आहे या खेळाची सवंगडी टीम, जिने 5च्या 5 चेंडू त्या ग्लासांमध्ये टाकलेले आहेत त्या जोडीने. त्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. दुसरी विजेती जोडी आहे जोडी मैत्री, ज्यांनी सुद्धा 5च्या 5 चेंडू त्या ग्लासांमध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. तिसरी जी जोडी आहे ती आहे अर्थात सोबती, ज्यांनी फक्त 4च कपामध्ये चेंडू टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि खेळाच्या नियमानुसार तुम्ही वागलेला नाही आहेत. एकाच कपात 3 चेंडू टाकलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आलेले आहेत 4थ्या. त्याच्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. त्याच्यामुळे आता आपण स्कोर बोर्ड बघूया. आघाडीवरती आहे सवंगडी टीम. याचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुझं नाव सांग बरं. शोभा बबन वाघुले. शोभाताई, सून कशी आहे? छान आहे. बरं, तुझ्या सासूबाई कशा होत्या? माझ्या सासूबाई होत्या आगाव, पण प्रेमळ पण होत्या तेवढ्या. बरं, मग ही सून कशी आहे? ही पण थोडी आहे. नाही, थोडी आहे पण एवढी नाही. पण मग तू सांभाळून घेतेस तिला मग? आता ती माहेरी खूप लाडात वाढली ना, मग जरा ही तर मला सांभाळून घ्यावंच लागते तिला. अच्छा. हो. पण मग अशी खूप चिडचिड वगैरे करते? नाही, जास्त नाही चिडचिड जास्त करत नाही. ओके. पण मग सासूबाई जास्त चांगल्या वाटतात की सूनबाई? दोघी पण एकामेकीला सांभाळून घेतो. ही खरी सासू आहे की नाही? सासूबाईंना पण सांभाळते, सुनेला पण सांभाळते. क्या बात आहे. बरं ताई, तू काय करतेस? म्हणजे गृहिणी आहेस का? हो, गृहिणी आहे. गृहिणी आहे. पण मग तू काय म्हणजे सासूबाईंची आतापर्यंत कशी साथ मिळाली आहे तुला? मला साथ म्हणजे माझं माहेर हे राजकारणी घरातलं आहे. अच्छा. त्यामुळे लाडात वाढली, जसं त्या म्हटल्या तसं आहे. म्हणजे पापा की परी असं म्हणलं तरी काही हे नाही. म्हणजे मला कामाची थोडी पण सवय, अजून लग्नाला 7 वर्ष झालेत, पण नाहीये तशी म्हणावी तशी. पण त्या सगळ्या गोष्टीत मला समजून घेतात. म्हणजे घरात बघितलं तर पसारा घालणारी मी आणि आवरणारी माझी सासू, असं होतं. आणि अजून बोलायचं म्हटलं तर त्यांनी सगळ्याच गोष्टीत मला सांभाळून घेतलंय. आणि डोळे पाणावले आहेत तुझे. त्यांची एकच तळमळ आहे की सुनांनी, तू आहे उच्च शिक्षित पण आली इकडे, थांबू नकोस कुठल्या गोष्टीसाठी, तू पुढं गेलं पाहिजे, हीच त्यांची तळमळ आहे. व्हेरी गुड. पण ताई, खरंच सांगतो, तुम्हा दोघींकडे बघून किंवा तुमच्या दोघींचंही म्हणणं ऐकून ना खरं असं वाटतं की अशी सासू आणि अशी सून प्रत्येक घराघरामध्ये असेल तर ते घर तितकंच छान सुंदर राहतं आणि आनंदी राहतं आणि हसतमुख राहतं. खूप छान वाटलं तुम्हा दोघींची म्हणून. ओके, एक छान अशी सासू सुनेची एक मिठी होऊन जाऊ दे. हो हो, व्हेरी गुड. ये बात आहे. खूप छान वाटलं. आता आपण खेळायला सुरुवात करूया. माहेरच्या गप्पानंतर आता सुरू करूया आपल्या ह्या दुसऱ्या खेळाला. आणि या खेळामध्ये बघूया कोण आघाडीवरती जाणार आहे ते. ओके, आता हा जो खेळ आहे तो खेळ सूनबाई खेळणार आहे, म्हणजे सखी खेळणार आहे. ओके, काय आहे या खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची.
काय करायचंय की आता तुम्ही बघता की तुमच्या समोरच्या टेबलावर सगळीकडे स्ट्रॉ आहेत. हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर म्युझिक सुरू होणार आहे, संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नृत्य करत करत एक एक स्ट्रॉ, एका वेळी एकच स्ट्रॉ असा केसात खोचायचंय. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे विजेती, म्हणजे ती जोडी विजेती असणार आहे आणि मग त्या अनुषंगाने गुणसंख्या असणार आहे. ओके, आता या खेळासाठी मला विचारायचंय की कोणाला जादूची छडी वापरायची? तुम्हाला वापरायची आहे? ओके, या खेळामध्ये दोस्ती टीम वापरणार आहे जादूची छडी. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि तुमची वेळ सुरू होते 1 2 3. अरे अमावास्येला घरात लपला दाराची लावली कडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी. हो! अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. आणि शेवटचे 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. ओ हो, काय हे रूप, वा वा वा. बघण्याचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जर अशी ताई आली असती तर हिला पसंत केली असती नसते. आता वेळ झालेली आहे निर्णयाची. 48 49. ओके, 36 50 44. आणि आता आपण बघूया निर्णय काय आहे. या खेळाची विजेती जोडी आहे मैत्री टीम, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची दुसरी विजेती जोडी आहे सवंगडी टीम, तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती जोडी आहे टीम सोबती, तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि दोस्ती टीम, ज्यांना मिळालेले आहेत 0. काही तुम्हाला जरी 0 गुण मिळाले असले तरी पण तुम्ही जादूची छडी वापरणार होतात, पण ती जादूची छडी वापरून सुद्धा शून्याचे किती होणार आहेत? 0. 0. ओके, त्याच्यामुळे जादूची छडी वापरून काहीच उपयोग होणार नाहीये. मग आता आपण एकूण गुणसंख्या बघूया आणि त्यासाठी जाऊया आपण स्कोअर बोर्ड कडे. म्हणजे आता या वेळेला आघाडीवरती आहेत सवंगडी टीम आणि मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता शेवटच्या खेळामध्ये सगळ्यांना जादूची छडी वापरावी लागणार आहे आणि तेव्हा आता आपल्याला कळणार आहे की आपली एकूण गुणसंख्या काय असणार आहे. फार मजेशीर खेळ होते आणि त्यासाठी जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तिसऱ्या खेळाला सुरुवात करण्या अगोदर आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. कशी आहे सासूबाईंबद्दल काय सांगशील? मला माहेर आणि सासर यामध्ये तसा काही फरक नाही वाटत, कारण की माहेरची माया जी आहे ना तीच मला सासरी भेटली. सासूबाई माझ्या खूप प्रेमळ आहे, कडकही आहे तितक्याच, पण प्रेमाने समजून सांगतात, समजून घेतात मला खूप. सासूबाई, माहेर म्हटल्यानंतर कोण तुझ्या डोळ्यासमोर येतं? मोठं कुटुंब आहे आमचं आणि खूप प्रेमळ आहे. मी जेवढा माहेरच्या लोकांना जीव लावते ना त्याच्या जास्त मी माझ्या सासरच्या लोकांना मानते. कारण मला माहेरी पोटाला पोटभर भेटलं नाही तेवढं मला सासरी आल्यावर भेटलं. म्हणून माझे डोळे पण- पाणवले तुझे सगळं सांगताना. कारण कसं की खरोखर म्हणजे मला लग्न होतोपर्यंत पोटाला पोटभर असं अन्न नाही भेटलं. आणि त्यावेळेस कसं लग्न पण लवकरच होत होते नाही का. माझं 16व्या वर्षी लग्न झालं. ज्या दिवशी आमचं लग्न होतं त्या दिवशी माझे वडील
दुसऱ्या गावात पिऊन पडले होते. पण मग तू कधी बाबांकडे अशी व्यक्त झालीस, त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला? सांगितलं तरी नाही कळत अहो. जे पिणारे लोक आहेत ना त्यांना नाही कळत चांगली भाषा, चांगलं सांगितलेलं. आणि मी तसं खूप समजवलं. माझ्यावर खूप जीव होता त्यांचा. आणि तिकडं पोटाला पोटभर भेटलं नाही, पण इकडं मी कष्ट खूप केले. म्हणजे सगळ्यांना प्रेमाने वागवलं, म्हणजे प्रेमाने खायलाही घातलं. मी सुनाला हे सांगत असते, आम्हाला पोटभर खायला भेटलं नाही, पण आपल्या घरात आलेल्यांना मी असू नसो सगळ्यांना प्रेमाने आलं की पाणी, चहा, जेवण हे मिळालंच पाहिजे. वा. माझ्या मुलापेक्षा मी सुनेला जीव लावते, कारण ती आहे पण प्रेमळ तशी सून माझी. तू बोलतेस, तू भाऊक झालेस, तू सुनेबद्दल बोलतेस, तीही तिथे भाऊक झाले, तिचेही डोळे पाणावले. काय सांगशील तू ताई? मलाही माझ्या सासूबाईंचा खूप अभिमान वाटतो, कारण की त्या घरासाठी खूप काही करतात आणि आमच्या घरासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. नाही ताई, खरंच कौतुक आहे आणि मला खरंच अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने एक स्त्री जेव्हा सक्षम उभी राहते ना, तेव्हा एक घर खूप छान आनंदात राहतं, सुखात राहतं. आणि तसं तू तुझं घर सांभाळलेस, नशिबान आहेस की तुला अशी सून मिळालीस आणि सूनबाई नशिबाने की अशी सासू मिळाले. एक छानशी मिठी मारा बघू एकमेकींना. वा. आता जाऊया शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबी. समोर फुगे असणार आहेत. तुमच्या रंगाचे फुगे तुम्हाला सांगितले जाणार आहेत. ओके. आणि काय होणार आहे, त्यातली एक जी ताई आहे त्या ताईच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर दुसरी जी ताई आहे त्या ताईने तिला गाईड करायचे, तिला मार्गदर्शन करायचे की तुमचा फुगा कुठला आहे आणि तो फुगा त्या ताईने जाऊन फोडायचा आहे जिच्या डोळ्यांवरती पट्टी आहे. आणि एक अत्यंत महत्वाची अट ती अशी की समजा आता सोबती टीम आहे, त्या सोबती टीमच्या त्या ताईने जिच्या डोळ्यांवरती पट्टी आहे तिने जर मैत्री टीमचा फुगा जर फोडला तर गुण त्यांना मिळणार आहे. बरं, आता या खेळामध्ये तिन्ही जोडींना जादूची छडी फिरवावी लागणार आहे. ओके, संगीत प्लीज. म्युझिक चांगलंय. हा, जागेवरती म्युझिक. हा, गाईड करायचंय. हा, गाईड कर तुला, गाईड कर. या खेळामध्ये विजेती जोडी आहे अर्थातच सवंगडी टीम. त्यांना मिळत आहेत 30 गुण. त्यानंतर आहे सोबती टीम, दुसऱ्या क्रमांकाची विजेती, त्यांची गुणसंख्या झालेली आहे 20. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची टीम आहे दोस्ती टीम, तुम्हाला मिळालेले 10 गुण. आणि शेवटची टीम आहे मैत्री टीम, तुम्हाला मिळालेले आहेत 0. पण या खेळामध्ये 3 जोड्या जादूची छडी वापरणार आहेत. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल, गुणांची धमाल. जवळजवळ आमच्या कोकणामध्ये ना ड्युटी नाचवतात तशी नाचवतच दिसते. हरकत नाही. मला वाटलं पडली की काय खाली. मला पण वाटलं देवटी नाचर. ओके, हरकत नाही. बरं, तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. त्यामुळे जादूची छडी फिरवून सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत 0 गुण. त्यामुळे मंडळी, बघूया आता आपण एकूण गुणसंख्या काय झाली आणि त्यासाठी जाऊया आपल्या स्कोअर बोर्ड कडे. सोबती या टीमची गुणसंख्या झालेली आहे 60. मैत्री टीमची गुणसंख्या झालेली आहे 50. दोस्ती टीमची गुणसंख्या झालेली आहे 10. आणि
सवंगडी टीमची गुणसंख्या झालेली आहे 110. त्यामुळे आजच्या भागाची विजेती जोडी आहे सवंगडी टीम आणि त्यामुळेच जी ताई आहे ती होणार आहे हुकमाची राणी आणि सखी आहे ती होणार आहे लाडकी सखी, ज्यांना मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. एका जोरदार टाळ्या. सवंगडी टीम जरी आजच्या भागाची विजेती जोडी असली तरी सुद्धा बाकीच्या ज्या आपल्या सगळ्या टीम आहेत त्यांना मी नाराज करणार नाहीये. त्यांना सन मराठीकडून भेट वस्तू देण्यात येणार आहे. मंडळी, हुकमाची राणी ज्या लाडकी सखीमुळे झालेली आहे त्या लाडकी सखीकडूनच हुकमाची राणीची ओटी आपण भरणार आहोत. त्यामुळे ताईला मी विनंती करतो लाडक्या सखीला की हुकमाच्या राणीची ओटी भरायची. बरं ताई, तू आता हुकमाची राणी झालीस तर काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? स्त्री असू दे पुरुष असू दे दोघांनी एकामेरीचा आदर केला पाहिजे व सर्वांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे. वा, हा हुकूम आहे तुझा. हो. हा हुकूम सगळेजण पाळणार आहेत. ताई, खूप छान वाटलं. ओके, हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट त्यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. लाडकी सखी आहे, तुला मिळतोय तुझ्या खास हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि हुकमाच्या राणीला मिळते तिला तिच्या माहेरचा हक्काचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागात सुद्धा आपल्याला हुकमाची राणी आणि लाडकी सखी मिळालेली आहे. भेटूया पुढच्या भागात नव्या साजा तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.